बोलण्यापासून इजा पोहोचेल असं करू नका। सवाष्णींना तिथं जागा द्या विनंती करण्यात येतं। शासकीय आणि लघु अभ्यासक्रमासाठीच्या त्यांच्या 11 कार्यशाळा सुद्धा जमीनचा ओढा वाढलेला आहे, परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो की तिथे जाऊन आपण नक्की वाचकांच्या भेटी सांगत आहे। भाऊ मराठांचं हे कार्य गेल्या जय शिवराय जय शिवराय जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड हा गेली 10 वर्षे राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडवरती करतो। दरवर्षी वेगवेगळ्या थीम असतात। गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रातील नामांकित मल्ल यांच्या हस्ते आपण राज्याभिषेक सोहळा पार पाडला। तर यावर्षी या मातीचे पोशिंदे जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते आपण पोशिंदा राजा ही थीम आपण यावर्षी पूर्ण केली आहे। तर त्यांच्या हस्ते ज्या मातीतील आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण यावर्षी पार पाडला आहे। आणि यावर्षीपासून आपण वेगवेगळे उपक्रमसुद्धा समितीमार्फत साजरे करणार आहोत। प्रतिसाद रयतेची किंवा जनतेकडून भरपूर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे। आणि काल सकाळीपासूनच कार्यक्रमाचा सुरुवात झाली गडावरती। संध्याकाळी शाहिरी जागर कार्यक्रम झाला राजसदरेवरती। शाहिरी जागराचा कार्यक्रम झाल्यानंतर होळीच्या माळावरती शिरकाई यायचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला। आणि आज सकाळी संभाजी महाराज आपले वडिलांना भेटायला समाधीवरती गेले आहेत। तिथून पालखी त्यांची वाजत गाजत होळीच्या माळावरून इकडे नगरखान्यावरती आली। नगरखान्यावरती ध्वजपूजन होऊन इथं नगरखान्यातून पालखी वाजत गाजत राजसदरेवरती गेले आहे। त्यानंतर जे नामांकित महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते राजसदरेवरती जलपूजन करून आज हा राज्याभिषेक सोहळा पार पडण्यात आला आहे। राजसदरेवर जाण्याची जी मला संधी भेटली तर ते माझ्यासाठी एक आयुष्य कृतकृत्य करणारा एक अनुभव होता। आणि स्वराज्याभिषेक सोहळा समिती किंवा जे आयोजक आहेत त्यांनी यावर्षी पोशिंदा राजा ही जी थीम निवडली। आणि कोरोना काळात असेल किंवा अनेक वेळा ज्या शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं जातं त्या शेतकऱ्याचा सन्मान त्यांनी या सोहळ्यातून केला। याबाबत मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि मला आज इथे येण्याची संधी भेटली त्याबाबत मला खूप जास्त आनंद होतोय आणि एक अभिमानास्पद मला वाटत आहे। इथे सदरेवर हे पुस्तक प्रकाशन करताना मला अतिशय अभिमान असा मला आजचा फील आहे माझा। हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली 20 वर्ष काम करतोय आणि 20 वर्षानंतर माझं हे पुस्तक जेव्हा या राजसदरेवरती प्रकाशित होतं आहे त्यावेळेला माझे जे शब्द आहेत हे माझ्या भावना ज्या आहेत त्या मी शब्दात मांडू शकत नाही। कारण या पुस्तकामध्ये मराठ्यांनी दक्षिणेत पुदुकोट्ट्यापर्यंत मजल मारली, तिथपर्यंत त्यांनी कुठं आपापल्या ज्या पाऊल खुणा सोडल्या त्या पाऊल खुणांचा हा लेखाजोखा या पुस्तकात मी मांडलेला आहे। आणि हा लेखाजोखा संभाजी महाराजांच्या चरणावरती प्रकाशित व्हावा यापेक्षा दुसरं कुठलंच मोठं भाग्य माझ्यासाठी असू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।